प्रेज द लॉर्ड. आता आपण वचनामध्ये जाऊया. देवाचं पवित्र वचन जेव्हा काल मी वाचत होतो, प्रत्येक वेळेला एक प्रश्न असतो, मंडळी सोबत काय बोलावं. प्रेज द लॉर्ड. आणि मागच्या आठवड्यामध्ये देवाच्या पवित्र वचनाद्वारे काही गोष्टी शिकवण्यासाठी ऑनलाईनच्या ज्या प्रार्थना आहेत, मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो. बुधवार, त्यानंतर बुधवारी सायंकाळी 6:30 ते 7 पर्यंत या ठिकाणी प्रार्थना असते. पुष्कळ जॉईन करता, पुष्कळ नाही करत. जे नाही करत मला वाटतं ते स्वतः प्रार्थना करत असतील किंवा नाही असतील, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शुक्रवारच्या आमच्या प्रार्थना असतात संध्याकाळी 6:30 ते 7:30 पर्यंत. आणि या दिवसांचा जो विषय होता त्यामध्ये असा विषय होता की बुधवारच्या प्रार्थनेमध्ये आम्ही जे वचन घेतलं ते वचन या प्रकारे होतं की परमेश्वराचा आश्रय धरणारा व्यक्ती, त्याच्या संबंधाने बायबल काय सांगते, जे आम्ही स्तोत्र 108:13 वचनामध्ये आम्ही पाहतो. त्यानंतर आम्ही शुक्रवारी जे आहे आधुनिकीकरण, आधुनिक जग आणि आजचं ख्रिस्तीत्व आम्ही पाहिलं. प्रेज द लॉर्ड. आणि आजकालचे लेकरं जे आहे ना, ते जगाच्या चालीरीतींमध्ये एवढे भरकटलेले आहे का त्यांना नेमकं कळतच नाहीये का खरं काय आणि खोटं काय आहे. ते मोबाईलमध्ये तासनतास बसतील, देवाच्या उपस्थितीमध्ये येणार नाही. आणि पुष्कळ लोकांची अवस्था अशी आहे, चर्चमध्ये येता खरे परंतु याही ठिकाणी येऊन त्यांचं मन बाहेर आहे, जगाच्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी लागलेलं आहे. मला तर समजत नाही का ज्या परमेश्वराने आमची परिस्थिती बदलली, ज्याने आम्हाला संकटातून सोडवलं, त्याच्या समोर आम्हाला जगाच्या गोष्टी ज्या आहे अतिशय प्रिय वाटतात, जे की बायबल आम्हाला सांगतं या दिवसांमध्ये जो व्यक्ती देवाने केलेल्या कृत्यांचा विसर पाडून आपल्या मनमर्जीप्रमाणे जीवन जगतो, एक दिवस त्याला त्या गोष्टी कापाव्या लागतील. जे काही तुम्ही पेरता त्याची कापणी तुम्हाला करावी लागेल, असं देवाचं पवित्र वचन सांगतं. बायबल सांगतं फसू नका, देवाचा कधीही उपहास होणार नाही. उपहास म्हणजे परमेश्वर कधीही मजाक मध्ये उडवल्या जाणार नाही, थट्टेमध्ये उडवल्या जाणार नाही. देवाची कधीच फजिती होणार नाही, कारण की मनुष्य जे पेरतो त्याचीच तो कापणी करतो. मागील आठवड्यांमध्ये मला नाही माहिती तुमच्यापैकी किती लोकांनी भांडणं केले घरामध्ये. मागील दिवसांमध्ये मला नाही माहिती तुमच्यापैकी किती लेकरं जे आहेत त्यांनी आपल्या आई वडिलांना शिव्या दिल्या, कदाचित मारलं असेल, कदाचित त्यांना त्या ठिकाणी काही नको ते शब्द बोलले असतील. मला नाही माहिती तुमच्यापैकी किती लोक मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी लबाड बोलले असतील, फसवलं असेल किंवा जगातल्या घाणेरड्या गोष्टी ज्या नाही करायला पाहिजे त्या केल्या असतील. प्रत्येक गोष्ट जाणणारा परमेश्वर आहे. बायबल मध्ये लिहिलेलं आहे, ज्या देवदूताला ज्याने सर्वस्व दिलं होतं, जो सैतान त्याच्याविषयी लिहिलेला आहे, जो लुसिफर, त्याच्या त्या ठिकाणी रफायल, त्याला त्या ठिकाणी त्याच्या एक नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, असा एक जो त्या ठिकाणी सर्व गोष्टींनी संपन्न होता, आराधक होता, आणि त्याच्या मनामध्ये एक गोष्ट आली, ते म्हणजे अहंकार. आणि तो असा होता की माझं सिंहासन मी परमेश्वरापेक्षा उंच करील. आणि या त्याच्या मनात उत्पन्न होणाऱ्या गोष्टीमुळे त्याला त्या ठिकाणी खाली टाकण्यात आलं आणि तो जो आहे तो सैतान बनला. प्रेज द लॉर्ड. आज आम्ही कोणत्या गोष्टींच्या पाठीमागे धावत आहोत? आमच्या जीवनामध्ये आमचं जे पाचारण आहे त्या गोष्टी संबंधाने आम्ही गांभीर्याने चालत आहोत का? प्रेज द लॉर्ड. कारण की आमच्या या दिवसांमध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणी जोपर्यंत त्या ठिकाणी त्यांची गरज असते तोपर्यंत देवाच्या उपस्थितीमध्ये येतात. मी नाव नाही ठेवत, बरं, प्रत्येक जण आहे. बायबल सांगतं त्या ठिकाणी प्रभूच्या पाठीमागे चालणारे पुष्कळ लोक होते. आणि मला या गोष्टींचा कदापि फरक पडलेला नाही, ना की कधी पडणारही नाही. कारण की जेव्हा त्या ठिकाणी प्रभू येशूच्या पाठीमागे त्या ठिकाणी प्रभू येशूने 5,000 फक्त पुरुष होते, त्यांच्या कुटुंब, त्यांच्या लेकरांना त्या ठिकाणी जेवू घातलं, तेव्हा बायबल आम्हाला असं सांगतं की पुष्कळ लोक त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे आले. का बरं? त्याच्याकडे खायला मिळतं म्हणून. जिथे फायदा आहे तिथे सगळे येतात. प्रेज द लॉर्ड. फायदा जिथे आहे तिथे सगळे येतात. आणि जिथे फायदा त्या ठिकाणी मिळत नाही तिथे कोणी येतं का? बिलकुल नाही. परंतु
परंतु प्रभूच्या पाठीमागे सगळे लोक आले, कारण की प्रभूने त्यांना त्या ठिकाणी बरं केलं, आरोग्य दिलं, सगळं दिलं आणि सगळं दिल्यानंतर त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की त्या ठिकाणी त्यांना वाटलं का प्रभू काहीतरी देईल, आणि बायबल सांगतं की त्याच्या जेवढी गर्दी तिथे होती त्याच्यापेक्षा जास्त लोक, प्रभू समुद्राच्या त्या ठिकाणी पलीकडच्या तीरावर गेलं, सरोवराच्या पलीकडे गेला, ते लोक शोधत प्रभूच्या पाठीमागे आले, आणि प्रभूकडे आल्यानंतर लोकांना वाटलं आता भाकरीची व्यवस्था झाली, सर्व झालं, आता काही आपल्याला कशाची कमी पडणार नाही, आणि अशा एका स्थितीमध्ये त्यांनी ठरवलं आता आम्हाला काही फरक पडत नाही, आता प्रभूच्याच पाठीमागे सगळं काही झालं. आणि प्रभूने त्यांना सांगितलं चला आत्मिक भोजन देतो तुम्हाला. शारीरिक भोजन खाल्लं ना ते खाऊन तुम्ही मराल, परंतु एक आत्मिक भोजन देतो. काय? स्वर्गातून उतरलेली आणि मनुष्यामध्ये राहणारी जीवनाची भाकर मी आहे. जो कोणी माझा देह खातो, जो कोणी माझं रक्त पितो, तो मेला असला तरी जगेल. आणि यहुदी लोक म्हणाले अरे काय सांगत राहिला या. ते लोक काय म्हणायला लागले, हा काय, अरे स्वतःचं मांस खायला लावतो, हा स्वतःचं रक्त प्यायला लावतो, हे एका यहुद्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अयोग्य आहे. बायबल सांगतं त्या ठिकाणी की रक्तामध्ये जीवन आहे आणि आम्हाला हे त्या गोष्टी करायला लावतो. पण प्रभू त्यांना त्याच्या बलिदानाविषयी त्या ठिकाणी शिकवत होता. प्रेज द लॉर्ड. आणि ते सारे जण एक एक करून त्या ठिकाणी त्याला सोडून निघून गेले. 12 जण उरले. प्रभू त्यांच्याकडे वळून म्हणतो तुम्हाला जायचं तुम्ही जा. पेत्र त्याला म्हणतो हे प्रभू तुला सोडून जाऊ कुठं, कारण की सार्वकालिक जीवनाची वचनं तुझ्याकडेच आहे. आमेन. आज आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ताकडे आलो आहे, ते कशासाठी आलो आहे? 2 प्रकारचे लोक चर्चला येतात, चमत्कारांसाठी आणि जीवनासाठी. सार्वकालिक जीवन हेच आहे की आम्ही पित्याला आणि त्याने पाठवलेला पुत्र म्हणजे ख्रिस्त येशूला ओळखावं, जे की ती ओळख ठेवणारे पुष्कळ कमी लोक आहे. मला सांगा आम्ही प्रभू येशूला काय म्हणून ओळखतो? तारणारा, उद्धार करताय. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभू तुमच्यासाठी कोण आहे? प्रेज द लॉर्ड. तुम्हाला जर विचारलं तारण म्हणजे नेमकं काय, माहित आहे का आम्हाला? चला ठीक आहे, सुवार्ता काय आहे? समजा मी कोणाला विचारलं चला मला सुवार्ता सांगा, काय सुवार्ता सांगा? प्रेज द लॉर्ड. सुवार्ता काय आहे? देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं या अंतिम दिवसांमध्ये आम्हाला सत्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. जे की बायबल सांगतं की या दिवसांमध्ये सत्य लोक दाबून ठेवतील आणि नको त्या गोष्टींना आपल्या मनासारख्या वागून लोकांसमोर ठेवतील, ज्याद्वारे अनेक लोक सत्यापासून भटतील आणि आपापल्या मार्गाला त्या ठिकाणी लागून स्वतःचं नुकसान करून घेतील. मी तुम्हाला सांगतो आमचं जीवन काय आहे, आम्ही कशाच्या पाठीमागे त्या ठिकाणी धावत आहोत. आजचा एक विषय जो मागच्या आठवड्यामध्ये देवापाने दिला होता, परंतु मागचा आठवडा जो आहे तो प्रार्थनांविषयी आम्ही शिकलो. परंतु या दिवसांमध्ये एक सिद्धांत देवापाने आपल्या वचनाद्वारे आम्हाला शिकवलेला आहे. आपण थेसलनिकाकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय काढूया. आणि हे वचन सगळ्यांना माहिती आहे. थेसलनिकाकरास पत्र याचा पहिले पत्र याचा 5वा अध्याय आपण काढूया. आणि हे वचन मी पुन्हा सांगतो, हे सर्वांना माहिती आहे आणि वारंवार याविषयी आपण त्या ठिकाणी बोलतो. 5वा अध्याय 17व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? 17वं वचन, फक्त 17वं वचन. काय लिहिलेलं आहे? सगळेजण सोबत म्हणा. आपल्या शेजाऱ्याला सांगा आता निरंतर प्रार्थना करा. सांगा त्यांना विश्वासाने निरंतर प्रार्थना करा. हा विषय जो आहे तो या दिवसांमध्ये आम्हाला समजलाय है ना. निरंतर प्रार्थना करा. 1950 मध्ये एक घटना या जगामध्ये घडली. 1950 मध्ये देवाचे एक श्रेष्ठ दास ज्यांचं नाव त्या ठिकाणी डेव्हिड योंगीचो, साऊथ कोरिया, दक्षिण कोरिया मधले एक देवाचे दास होते. प्रेज द लॉर्ड.
त्यांचं नाव डेव्हिड योंगिचो आणि हे देवाचे दास त्या ठिकाणी 1950 मध्ये त्या ठिकाणी हे एक घटना त्यांच्याविषयी त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं. मी तुम्हाला सांगतो, दक्षिण कोरियामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या चर्चच्या एका पालकांपैकी एक नाव आहे पास्टर डेव्हिड योंगिचो. प्रेज द लॉर्ड. आणि यांनी त्या ठिकाणी देवाच्या राज्याची सुवार्ता प्रसार करण्याचं काम जे आहे त्या देशामध्ये काही गावांमध्ये जाऊन त्या ठिकाणी सुरुवात केलं. आणि 2007 मध्ये पास्टर पॉल डेव्हिड योंगिचो त्यांचा मुलगा जो आहे, त्यांच्या चर्चची जर संख्या जर तुम्ही जर पाहिली तर ती 8,70,000 लोक त्यांच्या एका चर्चमध्ये आहे. किती? 8,70,000 लोक त्यांच्या चर्चचे सभासद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांचे वडील पास्टर डेव्हिड योंगिचो एका गावामध्ये गेले आणि गावामध्ये गेल्यानंतर देवाच्या राज्याची घोषणा करायला त्यांनी सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी प्रभू येशूचं प्रेम, त्याचं बलिदान, त्याचं आगमन याच्याविषयी सुवार्ता त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. पण त्या गावामध्ये एक मांत्रिक होता. मांत्रिक माहित आहे ना? मांत्रिक माहित आहे? तांत्रिक मांत्रिक माहित आहे का तुम्हाला? है ना? तर त्या मांत्रिकाचा प्रभाव त्या गावामध्ये एवढा होता का त्याच्या नावाने त्याचं स्वतःचं मंदिर त्या गावामधल्या तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी बांधलं होतं. अवाढव्य मंदिर असं बांधलेलं. आणि हा एक व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन देवाच्या राज्याची त्या ठिकाणी घोषणा करत आहे, प्रभू येशूच्या प्रेमाविषयी, प्रभू येशूच्या बलिदानाविषयी आणि त्याद्वारे मिळणाऱ्या तारणाविषयी जी घोषणा त्या ठिकाणी ते करत आहे. अशा एका स्थितीमध्ये त्या ठिकाणी तो व्यक्ती जो आहे तो देवाच्या राज्याची घोषणा करतो आहे. परंतु हा जो व्यक्ती जो मांत्रिक आहे तो म्हणतो की सगळ्या लोकांच्या गोष्टींचं समाधान जे आहे माझ्या तंत्रविद्येत आहे. आणि अनेक लोक त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी जायला लागले. आणि या ठिकाणी देवाच्या दासाने देवाच्या राज्याची सुवार्ता त्या ठिकाणी सांगितली. आता एक दिवस झालं, काही लोकांना कळालं का हा येशूची सुवार्ता सांगतो. येशूचे लोक आहे ना, येशूच्या लोकांची खासियतच एवढी राहते का लोक तेव्हा त्यांची चर्चा करतात तर त्याला आपोआप गर्दी जमा व्हायला लागते. प्रेज द लॉर्ड. होते का नाही? गर्दी जमा होते का नाही? आतापर्यंत विरोध नाही झाला कोणाला? झालाय का? होतो ना. मग चर्चा कशी आहे? चांगली आहे ना. लोकांना कळालं, मांत्रिकाला कळालं का या ठिकाणी येऊन हा बाबा काय करत राहिला? येशूचं सांगत राहिला, येशू विषयी सांगत राहिला. सारे गावकरी, सारे लोक सारे गोळा केले. आणि हा व्यक्ती त्या ठिकाणी मांत्रिक त्यांच्या सोबत गेला. देवाच्या दासाने तिथे गावाच्या बाहेर एक तंबू टाकला होता. तिथे तो प्रार्थना करत असे, वचन सांगत असे, त्या ठिकाणी गुडघ्यावर येऊन त्या ठिकाणी देवाला विनवणी करत असेल की या गावाचा उद्धार कर आणि प्रार्थना करत असे. अशा एका स्थितीमध्ये संपूर्ण गावकरी ते लोक त्या ठिकाणी आले आणि त्याने त्या ठिकाणी त्यांना सांगितलं का बाबा तुझा बोऱ्या बिस्तर उचल आणि या गावातून निघ. काय सांगितलं देवाच्या दासाला? सगळं बोऱ्या बिस्तर उचलायचं आणि या गावातून निघायचं. जर दिसला तर आमच्या इतकं वाईट कोणी नाही. तो काय देवाचे दास त्यांना म्हणाले, या देशाच्या गव्हर्नमेंटने, सरकारने मला अधिकार दिलेला आहे की मी ज्या गोष्टी फॉलो करतो, ज्या गोष्टीचं मी आचरण करतो त्याचा उघडपणे मी प्रचार करू शकतो, याची अनुमती मला दिलेली आहे. त्यांना काहीच बोलता येत नाही. कारण की सरकारचा आदेश आहे की त्या ठिकाणी जसा संविधानाने आम्हाला आमच्या त्या ठिकाणी जे रिच्युअल्स आहे, जे श्रद्धा आम्ही त्या ठिकाणी पालन करतो, ज्या गोष्टीवर आम्ही विश्वास करतो ते पालन करण्याचा आम्हाला एक स्वातंत्र्य दिलेलं आहे जे आम्हापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि या भारतामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी, जाती पंथ वंश त्या ठिकाणी प्रत्येक प्रकारचे वेगळे त्या ठिकाणी लोक असतात आणि त्यांना प्रत्येकाला स्वतःचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनने दिलं आहे. त्याच प्रकारे त्या देशामध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी स्वातंत्र्य होतं. आणि तो व्यक्ती त्यांना म्हणाला का बाबा रे
मला अधिकार आहे. ते लोक शांत झाले, पण त्यांनी त्याच्या समोर एक अट घातली. चल ठीक आहे, तू जात नाही ना, मग तुला एक चॅलेंज, एक आव्हान आम्ही करतो. गावामध्ये एक बाई आहे, 30 वर्षाची एक मुलगी आहे, आणि त्या ठिकाणी ती गरोदर होती. त्या गरोदरपणामध्ये त्या ठिकाणी तिला पॅरालिसिसचा अटॅक आला, आणि त्या पॅरालिसिसच्या अटॅक मध्येच तिने त्या ठिकाणी एका बाळाला जन्म दिला, आणि ती अंथरुणावर त्या ठिकाणी पडलेली आहे, तिच्याने हालचाल करवत नाही. डॉक्टरांनी सांगितलं ही बरी होऊ शकत नाही. तर आम्ही तुला चॅलेंज करतो, ज्या येशूवर तू विश्वास ठेवतो त्या येशूने हिला 30 दिवसात बरं करावं, कारण की आम्हाला माहिती आहे 1-2 दिवसात तुझ्याकडून काही होणार नाही. चल आम्ही तुला 30 दिवस देतो, 30 दिवसात तिला बरं करून दाखव, आणि जर ती बरी नाही झाली तर तू, तुझा परिवार हे गाव सोडून निघून जायचं, अन्यथा आम्ही तुझ्या त्या तंबूला आग लावून टाकू. मग आम्हाला फरक पडणार नाही कोण आहे त्यामध्ये. देवाच्या दासाने प्रार्थना केली आणि त्याने ते चॅलेंज जे आहे ते ऍक्सेप्ट केलं, आणि त्या दिवसापासून प्रति दिवशी त्या ठिकाणी डेव्हिड योंगीच्या त्या बहिणीकडे जा, तिच्याकडे जाऊन त्या ठिकाणी तिला शुभवर्तमान, देवाचं प्रेम, देवाचं त्या ठिकाणी देवाची करुणा, देवबाप आरोग्य देतो, सर्व गोष्टी तिला सांगत असे. आणि सांगत असताना त्या ठिकाणी तिला सांगत असे, देवबाप असं करू शकतो, तसं करू शकतो, तू चालू शकते, तू उभा राहू शकते, सर्व सांगत. आणि त्या ठिकाणी दिवसातून 5-5 तास गुडघ्यावर येऊन तिच्यासाठी प्रार्थना करत असेल. 5 तास गुडघ्यावरून प्रार्थना करणं सोपं वाटतं का दिवसातून? 5 तास आमच्याकडून ती सुद्धा होत नाही. 5 मिनिटाची प्रार्थना आमच्याकडून होत नाही. देवाचे दास 5 तास प्रार्थना करत होते. हे गेलं का ते यायचं, चर्चचे त्यांच्या सभात जे त्यांच्या सोबत राहणारे लोक होते ते यायचे, त्यांची सेवा करायचे, तिला त्या ठिकाणी खाणं पिणं, तिला देवाचं वचन, तिथे येऊन प्रार्थना आराधना, तिला त्या ठिकाणी काउन्सिलिंग करणं, सर्व प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी चालत असे. आणि अशा एका स्थितीमध्ये त्या बहिणीचं मन त्या ठिकाणी दिवसेंदिवस कठोर होत होतं. का? कारण की आता लोकांनी येऊन सांगितलं होतं का बाई ते ख्रिस्ती लोक आहे ना, त्यांचं काही खरं नाही बरं का, ते अवघड लोक राहत्या, ते खोटं बोलत्या, ते लबाड लोक आहे, ते त्या ठिकाणी भूल थापा देता, ते आश्वासनं देता, ते त्या ठिकाणी प्रलोभन देता, ते आमकं डमकं करता, ते खोटारडे लोक आहे, ते लबाड लोक आहे, ते घाणेरडे लोक आहे, ते आपले नाहीये, त्यांचं काही ऐकू नको. आणि ही बहीण ते सुवार्ता सांगायची, मन कठोर करायची, ती सुवार्ता सांगायची, मन कठोर करायची. 10 दिवस झाले, 20 दिवस झाले, 30 दिवस झाले, 30 मुदत संपली. त्या दिवशी सुद्धा देवाच्या दासांनी तिच्यासाठी प्रार्थना केली, देवाच्या प्रेमाविषयी तिला सांगितली. आणि त्या दिवशी तिचं मन फार कठोर होतं, फार कठोर होतं, आणि तिने ते ऐकलं नाही. आणि ऐकलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी ती बरी झाली नाही. दिवस संपला. देवाचे दास संध्याकाळी आपल्या घरी आले. घरी आल्यानंतर त्या व्यक्तीने 30 दिवस, 1 महिना भर उपवास प्रार्थनेमध्ये त्या ठिकाणी त्या बहिणीसाठी एवढं सगळं करून सुद्धा तिचं मन जे आहे ते कठोर झालं, आणि कठोर होऊन तिने त्या ठिकाणी देवाचा आपला उद्धार करता म्हणून स्वीकार नाही केला. आणि त्या ठिकाणी दिवसाची मुदत संपली. आणि घरी गेल्यानंतर देवाचे दास गुडघ्यावर आले, आणि ते त्या ठिकाणी अक्षरशः लहान लेकरासारखे रडायला लागले, आणि ते म्हणायला लागले, हे देवा दया कर, सामर्थ्य दाखव, तू कृपा करणारा परमेश्वर आहे, तू तुझ्या नावाचा कधी त्या ठिकाणी अवेअर होऊ देणार नाही, तू तुझं नाव कधी त्या ठिकाणी विटाळलं जाऊ देणार नाही, तुझ्या नावाची अवहेलना कधी होऊ देणार नाही. हे प्रभू तू दया कर, तुझं सामर्थ्य ओत. आणि रडत रडत त्या ठिकाणी ते आपल्या अंथरुणावर त्या ठिकाणी ते झोपी गेले. आणि ते अंथरुणावर जेव्हा झोपी गेले त्यावेळेस त्या ठिकाणी एक दृष्टांत त्यांना त्या ठिकाणी झाला. त्यांनी दृष्टांतामध्ये पाहिलं, विजन पाहिलं, विजन, जसं तुम्ही स्वप्न पाहतात है ना, त्या प्रकारे त्यांना एक दृष्टांत त्या ठिकाणी झाला की त्यांनी पाहिलं की त्यांचं दार जे आहे ते वाजत आहे. त्यांनी जसं दार उघडलं त्यांनी पाहिलं एक मोठा अजगर जो आहे त्यांच्या समोर उभा आहे, परंतु त्या अजगराचं तोंड एका स्त्रीचं तोंड आहे, एका बाईचं तोंड त्या अजगराला आहे. आणि ती स्त्री त्या ठिकाणी त्या अजगराच्या विषयामध्ये त्यांना त्या ठिकाणी बोलवत आहे, आणि ती म्हणत आहे, ये माझ्याकडे, आपण दोघं त्या ठिकाणी प्रेम करूया. आणि देवाच्या दासाने तिला सांगितलं, तू जनावर आहे, मी मनुष्य आहे. जनावरांचा आणि मनुष्याचा काही एक संबंध नाही, त्यांचा मेल मिलाप कधी होणार नाही.
त्या अजगराला त्या ठिकाणी इतका राग आला, आणि अजगराला राग आल्यानंतर तो त्याच्यावरून त्या ठिकाणी तो धावून त्यांच्यावर आला, आणि धावून आल्यानंतर त्याने काय केलं, त्यांना वेटोळं घालायला सुरुवात केली. आणि देवाच्या दासाने त्याला त्या ठिकाणी मोठ्याने धमकवलं, हे पित्या येशूच्या नावामध्ये मी याला धमकावतो, मजपासून निघ. आणि जसं ते म्हणाले तसं तो अजगर जो आहे तो त्या ठिकाणी त्यांच्यापासून निघून हवेत उडून त्या ठिकाणी खाली आपटला, आणि ते गेले, आणि त्यांनी आपल्या पायाखाली त्याचं डोकं जे आहे ते ठेचून टाकलं. आणि ठेचल्यानंतर त्यांनी आपल्या हातात घेतलं, आणि काही लोक तिथं होते, त्या लोकांसमोर त्या ठिकाणी घेऊन ते गेले, आणि त्यांच्या समोर त्या अजगराला टाकलं, आणि म्हणाले का याला मी मारून टाकला, आता संपलेला आहे. आणि त्यानंतर ते स्वप्न जे आहे, तो दृष्टांत जो आहे तो संपला. सकाळ झाली, 5:30-6 वाजले, आणि 6 वाजल्यानंतर त्या ठिकाणी हे प्रार्थना करत होते, आणि त्या ठिकाणी आवरत असताना एक छोटीशी मुलगी त्या ठिकाणी धावत त्यांच्या घराकडे आली, आणि त्या ठिकाणी तिने सांगितलं का हो ऐका ऐका, उठा उठा, ते सगळे लोक, सगळ्या गावातले लोक जे आहे ते धावत त्या ठिकाणी इकडे येत आहे. आणि देवाच्या दासाला वाटलं का 30 दिवस झाले, आणि त्या ठिकाणी 30 दिवस झाल्यानंतर ती बहीण बरी नाही झाली म्हणून त्या ठिकाणी ते लोक आता तंबू जाळायला त्या ठिकाणी येत असतील, मला हाकलून द्यायला येत असतील. आणि असं म्हणून ते पाहण्याकरता जेव्हा ते बाहेर गेले तेव्हा त्यांनी पाहिलं का एक बहीण जी आहे ती आपल्या लेकराला उराशी धरून त्या ठिकाणी पळत त्यांच्याकडे येत आहे. तिच्या पाठीमागे संपूर्ण गावकरी आहे, आणि त्यासोबत तो मांत्रिकही आहे. आणि ते पळत आले त्यांच्या समोर, आणि देवाचे दास त्या बहिणीजवळ गेले, आणि ते म्हणाले तू त्या बहिणीची बहीण आहेस का, जिच्यासाठी आम्ही 30 दिवस त्या ठिकाणी प्रार्थना केली, कारण की तू तिच्या सारखीच त्या ठिकाणी दिसत आहेस. ते म्हणाले पाळक साहेब तुम्ही काय मजाक करत आहात, अहो मी तीच स्त्री आहे जिच्यासाठी तुम्ही 30 दिवस प्रार्थना केली, आणि हे तेच बाळ आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली. प्रेज द लॉर्ड. आणि संपूर्ण गावकरी त्या ठिकाणी आले, आणि तो मांत्रिक त्या ठिकाणी आला, आणि तो म्हणाला का खरंच आम्हाला निश्चय कळालेला आहे का तुमचा परमेश्वर जिवंत आहे. आणि ते त्याला सोबत घेऊन गेले, ते संपूर्ण मंदिर त्या ठिकाणी पाडून टाकलं, आणि त्या ठिकाणी एक मोठं चर्च उभारलं जे आजही त्या गावामध्ये आहे, आणि एक मोठी मंडळी त्या ठिकाणी. आणि मग ती स्त्री पुढे आली, आणि तिने सांगितलं का गेल्या रात्री 2 वाजता मला एक स्वप्न पडलं, एक दृष्टांत झाला, ज्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं की तुम्ही माझ्या घरात आलेले आहे, आणि माझ्या अंथरुणासमोर उभे आहे, आणि तुम्ही मला म्हणाले हे मुली येशूच्या नावात तुला आज्ञा करतो, उठ आणि आपल्या पायावर उभे राहा. आणि मी ते ऐकलं, आणि मी आपल्या पायावर उभे राहिले. प्रेज द लॉर्ड. हे मी तुम्हाला का सांगितलं, कारण की आमच्या बायबलमध्ये एक नियम काम करतो, तो आहे निरंतरचा नियम. प्रेज द लॉर्ड. आमच्या बायबलमध्ये एक नियम काम करतो, तो म्हणजे निरंतरचा नियम. आणि त्यासाठीच आम्ही काय वचन वाचलं, निरंतर प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं, येशूने म्हटले की ठोका म्हणजे तुम्हा करता उघडलं जाईल. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही कोणाच्या दाराजवळ गेलो, आणि दाराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला वाटतं की त्या ठिकाणी 2 वेळा वाजवलं म्हणजे, एवढं वाजवलं म्हणजे त्या ठिकाणी दार उघडलं जाईल. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडलं जाईल. या वचनाचा अर्थ की तोपर्यंत तुम्हाला नॉक करायचा आहे, तोपर्यंत त्या ठिकाणी दार वाजवायचा आहे, जोपर्यंत तो स्वतः येऊन तुमचं दार तुमच्यासाठी उघडत नाही, निरंतर त्या ठिकाणी वाजवायचं आहे. बायबल आम्हाला या ठिकाणी सांगतं, आमच्या बायबलमध्ये एक त्या ठिकाणी नियम काम करतो, तो नियम आहे निरंतरचा नियम. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल दिसो अथवा न दिसो, आरोग्य आरोग्य तुम्हाला मिळताना दिसो अथवा न दिसो, परिस्थिती बदलताना दिसो अथवा न दिसो,
तुमचे लेकरं आज्ञा पालन करताना दिसो अथवा न दिसो, तुमच्या नोकरीचे मार्ग उघडताना दिसो अथवा न दिसो, तुमच्या विवाह संबंधाच्या असणाऱ्या गोष्टी सुरळीत होताना दिसो अथवा न दिसो, आर्थिक तंगीमधून तुम्ही जात असताना जे संकट तुम्हाला सहन करावे लागत आहे ते बदलताना जाताना दिसो अथवा न दिसो, कर्ज फिटताना दिसो अथवा न दिसो, लेकरांचा परिवाराचा स्वभाव बदलताना दिसो अथवा न दिसो, तुम्हाला निरंतर टिकून राहायचं आहे. प्रार्थनेमध्ये, वचन वाचण्यामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये येण्यामध्ये, आराधना करण्यामध्ये निरंतर आम्हाला टिकून राहायचं आहे. कारण की आमच्या बायबलमध्ये एक सिद्धांत कार्य करतो, तो आहे निरंतरचा नियम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय आमच्या जीवनामध्ये आम्ही या गोष्टी जाणण्याचा प्रयत्न केला का? पुष्कळ लोक त्या ठिकाणी बायबलमध्ये वचन वाचतात की त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आपलं धैर्य सोडू नका, कारण की त्याचा प्रतिफळ मोठा आहे. कित्येकांनी आपलं धैर्य सोडून दिलेलं आहे. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी गलती करास पत्र 6 अध्याय 9 वचनामध्ये जर वाचलं तर या ठिकाणी लिहिलेलं आहे चांगलं करण्याचा कधीही कंटाळा करू नये. जर आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही खचणार नाही तर यथाकाळी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये जे पीक आहे ते पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं सैतानाच्या योजना आहे तो आम्हाला नेहमी निराश करतो, तो आम्हाला नेहमी निरुत्साही करतो. आमचा त्या ठिकाणी आनंद गमावण्यासाठी तो त्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी गोष्टी करतो. तुमच्या आशेला त्या ठिकाणी संपवू इच्छितो. सैतान तुमच्या मानसिक स्थितीला बदलू इच्छितो. त्याची इच्छा आहे की तुमच्या संपूर्ण समस्या, तुमच्या परिस्थिती, तुमचे संकट कधीच बदलू नये, ही त्याची इच्छा आहे. म्हणून तो तुम्हाला निरंतर त्या ठिकाणी निराश करतो. पण प्रभू मध्ये आम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. जर आम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, त्याच्या उपस्थितीमध्ये चालणारे, वचन वाचणारे, प्रार्थना करणारे, उपास प्रार्थनेमध्ये चालणारे, आराधना करणारे लोक जर आहोत तर देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये अशक्य काहीच नाही आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा आपल्या शेजाऱ्याला अशक्य काही नाही. विश्वासाने म्हणा त्यांना, बायबलच्या प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी अशक्य काहीच नाही आहे. आमेन. मी तुम्हाला सांगतो परमेश्वर आमचा प्रभू सर्व परिस्थितींमध्ये कार्य करतो. भलेही आम्हाला त्या ठिकाणी कळत नाही. पुष्कळ लोक म्हणतात पाडक साहेब तुम्ही बोलता, तुम्ही मस्तपैकी उची त्या ठिकाणी नुसत्या फेका मारता, तुम्ही लोकांना नुसते प्रलोभन देता, तुम्ही म्हणता का ही गोष्ट होईल, तुमच्या जीवनासाठी होईल, परमेश्वर असं करील, तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करील, तुम्हाला नोकऱ्या लागतील, बिझनेस लागेल, असं होईल, तसं होईल, तसं होईल, प्रार्थना करा, अमक करा, ढमक करा, हे करा, ते करा. आम्ही सगळं करून करून थकलो, आमच्या जीवनात काही बदल नाहीये. तुम्ही खोटं बोलता. परंतु बायबलमध्ये लिहिलेलं आहे विश्वास आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आणि अपेक्षित गोष्टींविषयीचा भरोसा आहे. कारण की आम्ही त्या गोष्टी पाहतो जे आमचा विश्वास आहे. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं की जो विश्वास ठेवतो त्याच्या जीवनामध्ये त्या गोष्टी परमेश्वर त्याला प्रकट करतो. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमेश्वराचं पवित्र वचन समजणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये परमेश्वर अंतिम क्षणामध्ये कार्य करणारा परमेश्वर आहे. समजा मी तुम्हाला एक दार दाखवलं, त्या दाराला कुलूप लागलेलं आहे आणि मी तुमच्या समोर एक चाव्यांचा गुच्छा जो आहे तो दिला आणि तुम्हाला म्हटलं जा ते लॉक उघडा. तुम्ही 1 लावताय, 2 लावताय, 3 लावताय, 4 लावताय, उघडत नाही. तर मला सांगा तुम्ही थांबून जाल का? नाही, तुम्ही थांबणार नाही. जी चावी लागत नाही ती तुम्ही त्या ठिकाणी बाजूला काढणार. असं करत करत एक ना एक वेळ अशी येईल का एक शेवटली जरी चावी असली तिने त्या ठिकाणी ते कुलूप उघडू शकतं. प्रेज द लॉर्ड. निरंतरचा नियम बायबलमध्ये एक त्या ठिकाणी काम करतो. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हिंमत त्या ठिकाणी हारायची नाहीये. टिकून राहायचं आहे, बोलत राहायचं आहे, घोषणा करायची आहे, प्रार्थना करत राहायचं आहे, वचन वाचत राहायचं आहे, आराधना करत राहायची आहे. आमच्या जीवनामध्ये उपवास प्रार्थनेमध्ये आम्हाला टिकून राहायचं आहे, चर्चला येत राहायचं आहे, खरेपणाने चालत राहायचं आहे. होऊ शकतं या साऱ्या गोष्टी एका दिवसात नाही होणार, परंतु एक दिवस नक्की होतील. आमेन. हालेलुया.
आम्हाला वाटतं हे बदलल कधी, हे बदलल कधी, हे होणार कधी, हे वाद, हे विवाद, हे भांडणं, हे व्यसन, आमच्या परिवारामध्ये उत्पन्न होणाऱ्या साऱ्या प्रकारच्या गोष्टी, हे चुगल्या करण्याचा स्वभाव, हे निंदा करण्याचा स्वभाव, आमच्या परिवारामध्ये येणारे आजारपण, हे कधी बदलणार आहे? मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये सैतान कदाचित हे सांगत असेल, एवढे दिवस प्रयत्न केले, काही झालं नाही, सोडून दे. मी तुम्हाला सांगतो, हे एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, बायबलचे विद्वान सांगता, हन्ना 19 वर्ष देवाच्या मंदिरामध्ये जात होती. 19 वर्ष तिला त्या ठिकाणी लेकरू बाळ नव्हतं. 19 वर्ष. पण प्रत्येक वर्षी ती त्या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये जात, आपलं अर्पण देवाच्या मंदिरामध्ये अर्पण करीत, देवासमोर प्रार्थना करीत, हे देवा मला लेकरू दे. प्रार्थना करायची, तिथून निघायची, वाट पाहायची. तिला कोणत्याही प्रकारच्या गरोदरपणाचे चिन्ह दिसत नव्हते. ती थांबत नव्हती. ती पुन्हा दुसऱ्या वर्षी देवाच्या मंदिरात जात होती. असं ती 19 वर्ष त्या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये जात राहिली. जर त्या ठिकाणी तिच्या मनामध्ये कोणी सांगितलं असतं, अगं कशाला जाती, काय मिळालं तुला, काय नाही मिळालं, कदाचित ती तिचा मार्ग बदलू शकत होती. परंतु हन्ना त्या ठिकाणी टिकून राहिली आणि तिने टिकून राहिल्यानंतर 19 वर्षानंतर परमेश्वराने तिच्या जीवनामध्ये एक बाळ दिलं. प्रेज द लॉर्ड. कुठंच लिहिलेलं नाहीये बायबलमध्ये की हन्नाने त्या ठिकाणी देवाच्या मंदिरामध्ये जाणं बंद केलं. बाळ झाल्यानंतर सुद्धा ती देवाच्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी जात होती. हालेलुया. निरंतरचा नियम बायबलमध्ये त्या ठिकाणी काम करतो. आमच्या बायबलमध्ये एक त्या ठिकाणी नियम आहे, तो म्हणजे निरंतरचा नियम. प्रेज द लॉर्ड. सातत्य असणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, एलिया कर्मेल पहाडावर त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर त्यांनी बाल दैवताचे त्या ठिकाणी, अश्शूराचे त्या ठिकाणी जे काही संदेष्टे होते, किती संदेष्टे होते ते? किती होते? मला ऐकू नये ते किती होते? किती होते? 850 संदेष्टे होते. 850 संदेष्टांना त्याने चॅलेंज केलं. बाल दैवताचे 450 आणि अश्शूराचे 400 संदेष्टे, असे दोन्ही मिळून 850 संदेष्टे तिथे होते. चॅलेंज करतो, कोणाचा परमेश्वर खरा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, एलियाने चॅलेंज करण्यापाठीमागे सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे? की त्याची प्रार्थना तिथे सांगते. तो म्हणतो, हे परमेश्वर आहे, सर्व काही तुझ पासून मी आज्ञा प्राप्त करून केलेला आहे. आज्ञा पालन, निरंतरचं पवित्र जीवन, सातत्य, प्रार्थनेमध्ये असणारा निरंतरता. मी तुम्हाला सांगतो, पवित्र शास्त्र बायबलमध्ये त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्याने चॅलेंज केलं, हे चॅलेंज करण्यापाठीमागे काय कारण होतं? जर वाचलं ना आपण त्या ठिकाणी पहिले राजा 18व्या अध्यायामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. ते त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. जर तुम्ही त्याचं 43 वचन वाचलं, त्याने आपल्या चाकरास सांगितले. कोणी सांगितले? एलियाने आपल्या चाकराला सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळली आणि म्हटले, काहीच दिसत नाहीये. एलिया म्हणाला, आणखी 7दा जा. काय म्हणाला एलिया? किती वेळा जायचं आहे? 7 वेळा आणखी जा. मी तुम्हाला सांगतो, हा निरंतरचा नियम आहे बरं का. जर तुम्ही पाहिलं, पुन्हा वाचलं, त्याने आपल्या चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळली आणि म्हटले, काही दिसत नाही. एलिया म्हणाला, आणखी 7दा जा. 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग वर येत आहे. एलिया म्हणाला, हवाकडे जाऊन सांग, रथ जुंपून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्याच वेळाने मेघ व तुफानी याही करून आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. प्रेज द लॉर्ड. एलिया आपल्या सेवकांना म्हणतो, आणखी 7दा जा. प्रेज द लॉर्ड. वर चढायला लावलं. आता तुम्हाला वाटतं का त्या ठिकाणी ते अंतर फक्त इथून तर त्या ठिकाणी ह्या घरावर चढणं इतकं असेल? वाटतं का तुम्हाला? कर्मेल पहाड तुम्ही पाहिलाय का? युट्यूबवर पाहिला असेल किंवा गुगलवर कोणी पाहिलंय का? कर्मेल पहाड पाहिलाय का? नाही पाहिला? अहो पाहिला का? कर्मेल पहाड जर तुम्ही पाहिला तर त्या ठिकाणी तुम्ही म्हणा, उंच आहे एकदम.
त्याचे टोक जे आहे ते वेगळे आहे. आणि त्या ठिकाणी हा म्हणतो समुद्राकडे दृष्टी लाव, तिथून समुद्राकडे त्या ठिकाणी त्याला पाहायला लावलेला आहे. अशा एका स्थितीमध्ये देवाचं पवित्र वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की तो व्यक्ती जो आहे तो काय करत होता तिथे. इथे या, इथे बसा काका, इथे पुढे बसा. आशिष थोडस बाजूला. येस. काय सांगतो तो, आणखी 7 वेळा त्या ठिकाणी जा. तो कदाचित गेला असेल, त्याला काही दिसत नाहीये, पुन्हा गेला असेल, काही दिसत नाही, पुन्हा पाठवलं, पुन्हा 7 वेळा त्या ठिकाणी गेल्यानंतर देवाचं पवित्र वचन सांगतं माणसाच्या हाता एवढा. माणसाचा हात केवढा असतो, किती आहे त्यांना, छोटा असेल एवढासा ढग त्या ठिकाणी त्याने काय पाहिलं, तिथून वरती येताना पाहिलं. आणि बायबल आम्हाला सांगतं त्या छोट्याशा ढगाद्वारे फार मोठा पाऊस त्या ठिकाणी पडला. प्रेज द लॉर्ड. नियम आहे, नियम, निरंतरचा नियम. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं, अलिशाने नामानाला सांगितलं का बाबा रे 7 वेळा जा यार्देनेमध्ये डुबकी मारू नये, तुझे कोड बरं होईल. का बरं, एका डुबकीमध्ये त्या ठिकाणी तो बरं होऊ शकत नव्हता का? बरं होऊ शकत नव्हता का? होऊ शकत होता ना. अरे होऊ शकत होता का नाही? प्रेज द लॉर्ड. पण 7 वेळा त्याला डुबकी मारायला लावलेली आहे. काय कारण होतं? कारण की नियम आहे निरंतरचा, निरंतर त्या ठिकाणी करायचा आहे. बायबल सांगतं या ठिकाणी आम्हाला जर देवाच्या पवित्र वचनाद्वारे आम्ही त्या ठिकाणी पाहतो, या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, या सर्व गोष्टी आम्हाला उत्साहित करतात. कारण की जे काही कार्य आम्ही जे करत आहोत ते आम्ही निरंतर करत राहावं, कारण की त्याद्वारे प्राप्त होणारं प्रतिफळ येणाऱ्या दिवसांमध्ये आमच्या जीवनामध्ये आम्हाला दृष्टीस पडावं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्ही जोपर्यंत कार्य करत राहतो तोपर्यंत त्याचा अर्थ असा नाही का आम्हाला काही चिन्ह दिसत नाही, काही उत्तर दिसत नाही, आमच्या जीवनामध्ये काही आम्हाला होताना दिसत नाही, आम्हाला वाटतं का प्रभू शांत बसलेला आहे. नाही, बिलकुल शांत नाहीये. तो पडद्या पाठीमागे कार्य करत राहणारा परमेश्वर आहे. कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे, एस्तेरचं पुस्तक असं एकमेव पुस्तक आहे ज्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, एकदा सुद्धा त्या ठिकाणी देवाच्या नावाचा उल्लेख त्याच्यामध्ये नाहीये, परंतु त्या ठिकाणी देवाचं कार्य आहे. कधी कधी परमेश्वर पुढे येऊन काम करत नाही, तो काम करतो ते पडद्याच्या पाठीमागे. आज तुम्हाला समजायचं आहे. मला त्या ठिकाणी आश्चर्य वाटतं, त्या ठिकाणी पुष्कळ लोक त्या ठिकाणी स्वतःची बाजू त्या ठिकाणी जेव्हा सिद्ध करायची असते ते देवाची शपथ गातात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही खाल्लेले असेल का नाही मला माहिती नाही, परंतु जेव्हा तुम्हाला स्वतःला खरं दाखवायचं आहे ना, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही बायबल वाचतो, हे बायबलची शपथ घेतो. अरे कशाला, कशाला स्वतःला त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्याची गरज त्या ठिकाणी तुम्हाला पडत आहे? काय तुमचा परमेश्वर एवढा कमजोर आहे का त्याला ठाऊक नाही का तुमची बाजू बरोबर आहे का चुकीची आहे, आणि तुम्ही स्वतः लोकांना त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन देण्याकरता? मी तुम्हाला सांगतो, जर मी चुकीचा नाही ना तर मला फरक पडत नाही कोणाला एक्सप्लेनेशन द्यायचं. मला माहिती आहे एक दिवस प्रभू उत्तर दे. असे कितीतरी लोक झाले ज्यांची माझी चुकी नसताना सुद्धा ते माझ्यावर चिडले, मला कायचे ते काही बोलून गेले. वाटतं ते त्यांनी त्या ठिकाणी रुमर जे आहे गैरसमज लोकांमध्ये पसरवले. मी शांत राहिलो. लोक मला येऊन सांगायचे ते असे बोलतात. म्हटलं ज्या गोष्टी केल्याच नाही त्याच्याविषयी सांगायचं कशाला? प्रेज द लॉर्ड. आमच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी लोक येऊन किडे पाडण्याचा प्रयत्न करतात. भाई ती तुला असं म्हणली बरं का, आणि आपण जे बोलतो ती ते घेतील, तिला जाऊन सांगते ती तुला असं बोलली बरं का. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो या कचऱ्यापासून आम्हाला बाहेर निघायचं आहे. बायबल सांगतं या गोष्टी आमच्या जीवनामध्ये, स्वतःच्या जीवनामध्येच नाही, परिवारांसाठी शाप ओढून घेणारे आहेत. पुष्कळ लोक दुसऱ्यांच्या संसारामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतात, जे की पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं स्वतःच्या जीवनामध्ये डोकावण्याचा प्रयत्न कर, तुला कळेल तुझ्यामध्ये काय उणीवा आहे आणि काय भरपुरी आहे. प्रेज द लॉर्ड. आज शारोन चर्चच्या पवित्र लोकांना त्या ठिकाणी मी एक विनंती करू इच्छितो, दुसऱ्यांच्या कुटुंबामध्ये डोकावणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. तरच तुमच्या जीवनामध्ये हा निरंतरचा सिद्धांत त्या ठिकाणी कार्य करेल. आपल्या शेजाऱ्यांना सांगा दुसऱ्यांच्या कुटुंबात डोकावणं बंद करा. अरे बोला ना, काय म्हणा, दुसऱ्यांच्या घरात डोकावणं बंद करा. आपलं स्वतःच पहा. आमेन.
किती भारी. मी तर म्हणतो 2-4 असे बंधन तुटले असतील एका झटक्यात आता. प्रेज द लॉर्ड. तुटायलाच पाहिजे. ज्या गोष्टी आमच्या आत्मिक उन्नती थांबवतात, ज्या गोष्टी आमच्या परिवाराच्या आशीर्वादांना थांबवत्या, त्या गोष्टींना आमच्या जीवनामध्ये काही एक स्थान नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं, या ठिकाणी बायबल मध्ये लिहिलेलं आहे की एक छोटासा ढग मोठ्या पावसामध्ये रूपांतरित झाला. कशामुळे? 7 वेळा त्यांनी जाऊन त्या ठिकाणी पाहिलं. निरंतरचा नियम कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. बायबल आम्हाला सांगतं, या ठिकाणी पुष्कळ वेळेला त्या ठिकाणी आम्ही बायबल वाचतो, आमचा परमेश्वर जो आहे तो पडद्या मागे काम करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, मी पुष्कळ जगभरातल्या सेवकांना ऐकत असतो बरं का. मी म्हणत नाही त्या ठिकाणी, पण मला जुने प्रचारकांना ऐकायला आवडतं. आजकालचे उत्साहित त्या ठिकाणी मी मोजके लोकांना ऐकतो, परंतु जुने जे बिली ग्रॅहम झाले, A.W. टोझर झाले, स्मिथ विगल्सवर्थ झाले, A.A. ॲलन झाले, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही जर सॅल्वेशन आर्मीचे फाउंडर त्या ठिकाणी जे त्या ठिकाणी विलियम बूथ वगैरे त्या ठिकाणी हे देवाचे दास जे आहे, यांना मला ऐकायला आवडतं. आणि यांच्या प्रत्येक उपदेशांमध्ये काही गोष्टी नवीन शिकायला मिळतात. आणि त्या ठिकाणी काही लोकांना आम्ही भेटलेलो पण आहे, पण अशा एका स्थितीमध्ये त्यांच्या जीवनामध्ये त्यांची सेवा वाढण्याचं काम, त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भयानक त्या ठिकाणी गोष्टी होण्याचं काम आणि त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यापाठीमागचं सर्वात मोठं जर कोणतं कारण मला आढळलं असेल तर त्यांच्या प्रार्थनेमध्ये असणारी निरंतरता. 30 दिवसापासून हा माणूस प्रार्थना करत होता, डेव्हिड योंगीचो. 30 दिवस. पण त्यांनी शेवटपर्यंत हार नाही मानली. त्या रात्री सुद्धा त्यांनी रडून प्रार्थना केली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्मिथ विगल्सवर्थ देवाचे एक महान दास होते. प्लंबर माणूस. वयाच्या 40व्या वर्षी त्या ठिकाणी त्यांच्या पत्नीने त्यांना काय लिहायला वाचायला शिकवलं. वयाच्या 40व्या वर्षी लिहायला वाचायला शिकवलं. बोलण्यास अस्पष्ट होते, पण त्या देवाच्या दासाने इंग्लंडमध्ये 10 मुर्दे जिवंत केले. एकदा त्यांच्या चर्च मध्ये एक बहीण त्या ठिकाणी तिला मृत्यूशय्येवरून त्या ठिकाणी उचलून आणलं होतं. मृत्यूशय्येवर पडलेलं असणं म्हणजे तो व्यक्ती कधीही मरू शकतो, कधीही मरू शकतो. प्रेज द लॉर्ड. घेऊन आले तिला. तिची कंडिशन त्या ठिकाणी उभा राहण्यासारखी नव्हती, म्हणून त्याला त्या ठिकाणी चर्च मध्ये आणलं आणि त्या ठिकाणी तिला जमिनीवर त्या ठिकाणी झोपवलं. आणि स्मिथ विगल्सवर्थनी तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहून त्या ठिकाणी ते म्हणाले, त्या बहिणीला उभा करा. 2 बहिणी त्या ठिकाणी उभ्या राहिल्या. त्या तिला घेऊन आलेल्या होत्या, मृत्यूशय्येवर होती आणि तिला उभा राहून त्या ठिकाणी तिला समोर त्या ठिकाणी ओढीत आणलं. तिच्यामध्ये एवढाही त्राण नव्हता की ती आपल्या पायाने त्या ठिकाणी चालू शकेल. जसं तुम्ही त्या ठिकाणी ते पाहिलं ना असेल ना, एखाद्या बेशुद्ध माणसाला कसं त्या ठिकाणी दोन्ही धरतात आणि त्याचे पाय असे ते त्या ठिकाणी अशी घसरत चालतात, त्या अवस्थेमध्ये ती बहीण होती. आणि तिला उभं करायला सांगितलं आणि उभं करायला लावल्यानंतर ते त्या ठिकाणी म्हणाल्या, त्या लोकांनी सांगितलं होतं हिला कॅन्सर आहे आणि डॉक्टरने सांगितलं ही कधीही मरू शकते. आणि ते घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं, हे कॅन्सरच्या आत्मे मी तुला आज्ञा करतो, येशूच्या नावामध्ये हिचं शरीर सोड. आणि जशी प्रार्थना केली त्यांनी सांगितलं सोडा तिला. आणि त्या बहिणींनी जसं तिला सोडलं, ती इतकी भयानक त्या ठिकाणी पडली, पूर्ण चर्च मध्ये आवाज आला. लोकांना वाटलं मेली काय, कारण की मृत्यूशय्येवर पडलेली होती ना, अंतिम क्षणामध्ये होती. देवाच्या दासाने तिला पाहिलं. ते म्हणाले पुन्हा तिला उभं करा. ज्यांनी धरून सोडलं होतं त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी खालीवर त्या ठिकाणी भीती त्या ठिकाणी बसली, मरणार तर नाही ना. ते म्हणाले उभा करा तिला. आणि ते म्हणाले, हे कॅन्सरच्या दुष्ट आत्म्या, येशूच्या नावामध्ये तुला आज्ञा करतो, हिचं शरीर सोड. आणि ते पुन्हा म्हणाले सोड. त्या बहिणींना म्हणाले सोडा तिला. आता थोड्याशा घाबरल्या. ते म्हणाले मी तुम्हाला आज्ञा करत आहे, सोडा तिला. जसं सोडलं परत धाडकन ती पडली. आता लोकांना वाटलं तिचं सगळं आवरलं, आता ती काय उठणार नाही. तिने डोळे वगैरे सगळे लावून घेतले. देवाचे दास म्हणाले तिला पुन्हा उभा करा. उभं केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं, त्यांनी प्रार्थना केली, माझा प्रभू मला कधीही निराश करत नाही.
हे कॅन्सरच्या दुष्टात्म्या, आज प्रभू येशूच्या नावामध्ये मी तुला आज्ञा करतो, हिचं शरीर त्या ठिकाणी सोड. आणि ते लोक म्हणाले त्या ठिकाणी, ते सगळे त्या ठिकाणी लोक तिथे उभे होते, सगळेजण पाहत होते आणि देवाचे दास म्हणाले सोडा आता तिला. सोडायलाच तयार नाही. ते म्हणाले अरे मी तुम्हाला सांगतोय तिला सोडा. पाठीमागून एक व्यक्ती त्या ठिकाणी उभा राहिला आणि मोठ्याने त्या ठिकाणी देवाच्या दासाला म्हणतो, नीच, तुला त्या ठिकाणी कठोर माणसा, तुला दया नावाची काही गोष्ट आहे का नाही? देवाचे दास त्याच्याकडे त्याला पाहून म्हणाले, महाशय मी माझं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तिला सोडा. घाबरत घाबरत भीत भीत त्या बहिणींनी त्या ठिकाणी तिचा हात सोडला, पण ती खाली पडली नाही. ती उभी राहिली आणि तिला ते म्हणाले पुढे ये. तिने उडी मारली, तिच्या खाली त्या ठिकाणी कॅन्सरची मोठी गाठ त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या दिवशी ती बहीण पूर्णपणे बरी झाली. हालेलुया. त्या ठिकाणी एक नियम त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो, निरंतरचा नियम आहे. जर तुम्ही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये सातत्य जर ठेवता, तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. बायबल मध्ये हा निरंतरचा नियम त्या ठिकाणी कार्य करतो. मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला काही होताना, काही बदलताना त्या ठिकाणी दिसत नाहीये, परिवारामधले व्यसन जाताना दिसत नाहीये, परिवारामधले आजार जाताना दिसत नाहीये, वाद मिटताना दिसत नाहीये, नोकरी लागताना दिसत नाहीये, तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी समस्या जाताना दिसत नाही, परिस्थिती बदलताना दिसत नाहीये, कर्ज फिटताना दिसत नाहीये, कोणती गोष्ट बदलताना दिसत नाहीये, बायबल आम्हाला सांगतं टिकून राहायचं आहे. आपल्या शेजाऱ्यांना सांगा, विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही टिकून राहता, देवाचं पवित्र वचन आम्हाला इर्मिया 29:11 मध्ये लिहिल्याप्रमाणे सांगता की परमेश्वर असं म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनामध्ये एक योजना आहे, जे संकल्प आहे ते मी जाणतो. ते हिताचे आहे, ते अनिष्टाचे नाही, ते तुम्हाला भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना कशी आहे माहिती आहे का? हिताची आहे, ज्यामध्ये तुमचं हित आहे. सांगा आपल्या शेजाऱ्यांना, देवाच्या योजनेमध्ये आमचं हित आहे, आमचं नुकसान नाही. आमेन. मला हा शब्द फार आवडतो. इथं लिहिलेलं आहे, भावी सुस्थितीची आशा देणारे. भावी म्हणजे येणाऱ्या दिवसांमध्ये आम्हाला स्थिर करण्याची आशा देणारे. भले तुम्हाला आज कळत नाही काय होत राहिलेलं आहे, भले तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला समजत नाहीये, माझ्या परिवारामध्ये पुष्कळ लेकरांना शिकण्याची जिज्ञासा आहे, परंतु परिस्थितीमुळे ते आखडता घेतात. त्यांच्या घरचे म्हणतात, त्या ठिकाणी मी फार लोकांना त्या ठिकाणी पाहिलेलं आहे, निराशा, संकट, क्लेश, यातना, विपत्ती, साऱ्या गोष्टी पाहतात आणि ते खचून जातात. पण बायबल सांगतं, आपलं धैर्य सोडू नका, त्याचं प्रतिफळ मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. बायबल सांगतं, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर शेवटी सर्व काही चांगलंच करेल. पण समस्या काय माहितीये का? आम्हाला शेवटपर्यंत दमच धरवत नाही. शेवटपर्यंत दम धरवतो का? समजा मी तुम्हाला म्हटलो, वैयक्तिकरित्या तुम्हाला फोन केला आणि मी तुम्हाला म्हटलं, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय, आणि तुम्ही म्हणाले सांगा. मी म्हणाल आत्ता ना. तर तुम्ही जेव्हाही मला भेटाल तेव्हा तुम्ही मला विचारल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला काहीतरी सांगायचंय, मी तुम्हाला म्हणाल नंतर सांग. तुम्ही मला परत विचाराल, पाळक साहेब तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, मी म्हणा उद्या सांगतो. तुम्ही मला उद्या भेटल्यावर परत विचारलं, काहीतरी सांगायचं होतं, मी तुम्हाला दुपारी सांगेन. तुम्ही दुपारी फोन करून विचार, काहीतरी सांगायचं होतं, मी म्हणून संध्याकाळी. पण मनामध्ये खवदावय, काहीतरी सांगायचं, काहीतरी सांगायचं, काय असेल. आणि काय असेलच्या नादामध्ये सारं जे डोक्यामध्ये कामही बिघडून जातं, सारंच बिघडून जातं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. इयोबाच्या जीवनाचा शेवट जर चांगल्या गोष्टींनी होऊ शकतो, तर तुमच्या जीवनाचा होणार नाही का? प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणाल इयोबाची परीक्षा पाळक साहेब किती वर्ष चालली असेल, तुम्हाला काय माहितीये? अरे विद्वान म्हणता 11 महिने परीक्षा चालली त्याची. किती महिने चालली?
11 महिन्याच्या परीक्षेमध्ये त्याला सर्वस्व प्रभूने काय केलं? दुप्पट दिलं. बायबल सांगतं या ठिकाणी योबाच्या जीवनाविषयी जर तुम्ही पाहिलं, जर त्या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी कोणती गोष्ट सुरू झालेली का असेना, परंतु त्याचा शेवट जो आहे तो चांगुलपणाचा आहे. कारण की विश्वासणाऱ्यांसाठी अभिवचन देवबापाने दिलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आमचं सर्वस्व चांगलंच करणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अरे थोडंसं उत्साहित दिसेना. म्हणा आपल्या शेजाऱ्याला उत्साहित व्हा, आनंद करा, कारण की देवाच्या उपस्थितीमध्ये पूर्ण आनंद आहे. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. जागे झाले आहे ना. मी म्हणतो जेव्हा आपण त्या ठिकाणी असं एखाद्याला म्हटलं ना, जे झोपलेले असते प्रेज द लॉर्ड, पण जेव्हा तो व्यक्ती प्रेज द लॉर्ड म्हणतो त्याच्या अंगामध्ये अशा मुंग्या येतात, गरम होतं, त्याला असं होतं बरं का. सेन्सेस आहे ते, असं अंग गरम पडतं, त्याला नंतर झोपच येत नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते शाळेमध्ये गेले असाल ना, एखाद्या झोपलेलं पाहताना लगेच मास्तर टाळ्या वाजवायला लावायचं, सारेजण टाळ्या वाजवायचे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? अहो समजतंय का? योबाच्या जीवनामध्ये सर्वस्व गेलं, परंतु शेवटचा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्याला सर्व त्या ठिकाणी काय मिळालं? दुप्पट मिळालं. आणि असं लिहिलेलं आहे का योबाच्या पोरींसारख्या सुंदर पोरी त्या संपूर्ण देशात नव्हत्या. मग हे आमच्यासाठी नाही का? म्हणा हे आमच्यासाठी पण आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, जर योबाचे आशीर्वाद त्या ठिकाणी कोणासोबत तुलना केले जाऊ शकत नाही, तर आमच्या साक्ष, आमचे आशीर्वाद, आमचे चमत्कार, आमच्या जीवनामध्ये होणारे सर्व अद्भुत कार्य हे सुद्धा कोणासोबत तुलना केले जाऊ शकणार नाही. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं की ना बलाने ना पराक्रमाने, परमेश्वराच्या आत्म्याद्वारे प्रत्येक त्या विश्वासणाऱ्यांसाठी कार्यसिद्धी होईल. आमेन. जे स्वीकारतील त्यांच्यासाठीच होईल. जे स्वीकारतील त्यांच्यासाठीच होईल. अरे कोणीच आमेन म्हटलं नाही. जे स्वीकारतील त्यांच्यासाठीच होईल. प्रेज द लॉर्ड. अरे बी एनर्जेटिक. लोकांच्या झोपा मोडल्या पाहिजे. शेजारचा किती बी गुंगलेला असू द्या, पण तुमच्या आवाजाने त्याला इतकं अस्वस्थ वाटलं पाहिजे का तो म्हटला पाहिजे का याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त मोठ्याने मी ओरडन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. शेवटच्या रविवारी आम्ही एक उपदेश केला होता. कोणता? प्रार्थनेविषयी. त्याच्या अगोदरच्या रविवारी कोणता उपदेश केला होता? कोणी सांगेल का मला? कोणी सांगेल का? पटकन सांगा ना. लुकाचं शुभवर्तमान होतं का 8वा अध्याय वगैरे असं काही? ते प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी एका व्यक्तीकडे गेला होता. त्याची अवस्था सांगितली होती आहे ना. त्याला भूत लागलेलं होतं आहे ना, बरोबर ना. गद्रेकराचा इथली भूतग्रस्त त्याच्याविषयी त्या ठिकाणी जर वाचलं असेल ना, तर त्याच्या अध्यायामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? 27 ते 29 वचन आम्ही जेव्हा वाचले तर त्या 27 ते 28 29 वचनामध्ये आम्हाला काय पाहायला मिळतं? तिथे असं लिहिलेलं आहे की त्या ठिकाणी तो मनुष्य त्या जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बराच काळापर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता व घरात न राहता तो कबरातून राहत असे. तो येशूला पाहून मोठ्याने ओरडला आणि असं म्हणाला, हे येशू परस्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो की मला पीडा देऊ नको. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. प्रभू काय करत होता? नीट वाचा, तिथे काय लिहिलेलं आहे? तो त्या अशुद्ध आत्म्याला माणसातून निघण्याची आज्ञा करीत होता. याचा अर्थ प्रभू तिथे गेल्यानंतर प्रभूने आधी आज्ञा केली असेल, निघ. जेव्हा त्या ठिकाणी आज्ञा केली असेल तेव्हाच ते भूत त्या ठिकाणी मोठ्याने ओरडले असतील ना, बरोबर का नाही? म्हणजे प्रभू त्या ठिकाणी काय करत आहे? एकदा आज्ञा केली, पुन्हा आज्ञा केली प्रभूने. म्हणजे निरंतरचा नियम आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे प्रभूने त्याला पहिल्यांदा आज्ञा केली, तो बोलायला लागला, तू मध्ये का पडतो? प्रभूने त्याला पुन्हा आज्ञा केली, निघ. ते सोडून त्याला त्या ठिकाणी निघून गेला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. हा निरंतरचा नियम आहे.
हालेलुया. जर त्या ठिकाणी तुम्ही रोमकरास पत्र 10 अध्याय त्याचं 17 वचन जर त्या ठिकाणी वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. याला जर तुम्ही हिंदीमध्ये वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. पण याला जर मेसेज ट्रान्सलेशन मध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी जर अनुवादित केलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, निरंतर ऐकण्याने. प्रेज द लॉर्ड. वचन निरंतर ऐकण्याने आमच्या जीवनामध्ये आम्ही मजबूत होतो. पळक साहेब, आम्हाला वाचता येत नाही, आम्हाला लिहिता येत नाही, आम्हाला काय करता येत नाही. ऑडिओ बायबल ऐका, पण ऐका. प्रेज द लॉर्ड. युट्यूब वर त्या ठिकाणी तासन तास सिरियल झोडण्यापेक्षा एक देवाचं वचन ऐकलं तर त्या ठिकाणी थोडंसं चांगलं वाटेल. प्रेज द लॉर्ड. चांगलं वाटतं का नाही? किती लोकांना देवाचं वचन ऐकायला चांगलं वाटतं बरं? आणि किती लोकांना वाचायला चांगलं वाटतं बरं? सगळ्यांनाच आहे ना. किती लोकांना आचरण करायला चांगलं वाटतं बरं? किती आचरणाचा विषय आला तर कोणाचाच हातवर नाही. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना टोचल्यावर चर सोडून द्यायला आवडतं बरं? नाही बाई, पाळक मलाच बोलला बरं का. तू काही बी म्हणतो, पाळकाच्या मनामध्ये माझेच विचार, तो माझ्याकडेच पाहून बोलला, तो मलाच बोलला. अरे मला काय करायचं? देवाचं पवित्र वचन मला जे सांगतं तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, सुवेळी यावेळी तयार राहा, वचनाची घोषणा कर. प्रेज द लॉर्ड. हा, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला या ठिकाणी एक सिद्धांत सांगितलेला आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला एक अभिवचन देवापणे दिलेलं आहे. ते वचन या प्रकारे आहे की आम्हाला वचन बोलत राहायचं आहे, घोषणा करत राहायची आहे आणि या वचनांना घेऊन आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी निरंतर 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 त्या ठिकाणी प्रार्थना, आराधना, उपासना, सहभागिता सर्व गोष्टी करत राहायच्या आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा, निरंतरचा नियम काम करतो. म्हणा शेजाऱ्याला विश्वासाने म्हणा, निरंतरचा नियम कार्य करतो. आमेन. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आईच्या पोटामध्ये जेव्हापासून होता ना, तर तुमचे पृथ्वीवर किती दिवस आहे मला माहिती नाही, परंतु या जगातून जाऊपर्यंत प्रत्येक गोष्टी, परिस्थितीविषयी तुमच्या आणि माझ्याविषयी देवाने अभिवचन दिलेले आहे. ते अभिवचन रोज घ्यायचे आहे आणि ते रोज आपल्या जीवनामध्ये लागू करायचे. सकाळी उठून त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी घोषणा करायची, प्रार्थना करायची आहे ना. आम्ही त्या ठिकाणी ते गाणं गातो. किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही, परंतु ते गाणं आहे, मंदिरात माझ्या प्रार्थनेला या हो येशू देवा. सकाळी उठून प्रार्थना करतो, सकाळी उठून गाणे मी गातो, सकाळी उठून मी आराधना करीतो. प्रेज द लॉर्ड. हे मंदिर कोणतं आहे? तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये देवाला त्या ठिकाणी बोलवायचं काम आहे आमचं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा त्या अंतःकरणामध्ये देवाच्या मंदिरामध्ये आम्ही त्या ठिकाणी देवाच्या पवित्र उपस्थितीमध्ये चालण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी देवाला कृपा मागतो. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टींना देवा शुद्ध करतो. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, पूर्वी जे आम्ही मृत त्या ठिकाणी पापामध्ये मेलेले होतो, परंतु आता ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे, त्याच्या पुनरुत्थानाद्वारे आम्ही पुन्हा एक वार त्या पापावर विजय मिळवून त्या ठिकाणी जिवंत झालेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, बायबल आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी त्या वचन घ्या, त्यांना आपल्या जीवनावर लावा, आपल्या घरांवर लावा, आपल्या लेकरांवर लावा, आपल्या परिवारावर लावा, प्रत्येक गोष्टींवर त्या ठिकाणी लावा, आपल्या आरोग्यावर लावा, प्रत्येक गोष्टींना त्या वचनांना, त्या आपल्या वचनांना घ्या, आपल्या जीवनावर लावा आणि त्यांची घोषणा करा. मी तुम्हाला सांगतो, एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. हालेलुया. तो दावीद मेंढरांच्या मागे होता, शेरड मेंढर सांभाळत होता, पण त्याला इस्रायलाचा राजा त्या ठिकाणी बनवलं. प्रेज द लॉर्ड. जो आपल्या कारकिर्दीमध्ये एक सुद्धा युद्ध नाही हारला. तो त्या ठिकाणी योसेफ गुलाम होता, त्याच्यावर चुकीचे आरोप त्या ठिकाणी होते, सर्व गोष्टींमध्ये त्याला त्या ठिकाणी पीडा त्या ठिकाणी दिल्या. बायबल सांगतं त्याच्या टाचा, त्याचे पाय त्या ठिकाणी फोडले गेले, त्याला त्या ठिकाणी जखमी केलं. बायबल सांगतं त्याच्या त्या ठिकाणी साखर दंडाने त्याला त्या ठिकाणी ओढलं. मी तुम्हाला सांगतो, या स्थितीमध्ये तो देवाबरोबर विश्वासयोग करायला, आणि काय झालं, देवाने त्याला मिस्राचा प्रधान बनवलं. प्रेज द लॉर्ड. एका दिवसात नाही झालं, विलंब लागला, पण झालं. आणि त्यांचीच उदाहरणं आम्ही आज त्या ठिकाणी घेऊन चालत आहोत. निरंतरचा नियम कार्य करतो. टिकून राहायचं आहे देवामध्ये, टिकून राहायचं आहे प्रभूमध्ये. आजाराचे रिपोर्ट बदलताना दिसत नाही, प्रार्थना करत राहा.
परिवारामध्ये लेकरं ऐकत नाही, प्रार्थना करत राहा. परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी परिवर्तन होत नाही, प्रार्थना करत राहा. शेतामध्ये काही उत्पन्न होत नाही, प्रार्थना करत राहा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आपसातले नातेसंबंध ठीक नाही, प्रार्थना करत राहा. पती पत्नीमध्ये प्रेम नाही, प्रार्थना करत राहा. कामावर तुमचं कोणासोबत पटत नाही, प्रार्थना करत राहा. तुम्हाला कोणाला क्षमा करायला अवघड जात राहिलं, प्रार्थना करत राहा. प्रत्येक गोष्टी ज्या विषयी बायबल आम्हाला अभिवचन देतं त्या प्रत्येक गोष्टींना आपल्या जीवनामध्ये लागू करा, घोषणा करा आणि प्रभूला कृपा मागा. एक दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. निरंतरचा नियम कार्य करतो बरं. प्रेज द लॉर्ड. जगातले कितीतरी लोक ज्यांच्या विषयी मी त्या ठिकाणी पाहिलं, त्यांनी आपल्या जीवनामध्ये हे बायबलचे नियम, बायबलचे अभिवचन घेऊन आपल्या जीवनामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी ते तत्व, ते सिद्धांत आपल्या जीवनामध्ये लागू करून खूप सारे या जगातले लोक आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाले. थॉमस अल्वा एडिसन किती लोकांना माहित आहे? थॉमस एडिसन नाही माहिती तुम्हाला? एडिसन नाही माहिती? अरे ज्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये ट्यूबलाईट, हे बल्ब आले, बल्ब, हा लाईट आले तुमच्या घरामध्ये, ज्याच्या खाली तुम्ही त्या ठिकाणी बसता नाही तर त्या ठिकाणी अश्मयुगीन माणसाकडे का आपण तिथं तर नाही आलो, त्यांच्यापासून नाही आलो, ते माकडाची माणसं झाली. आपण नाही झालो, आपण डायरेक्ट देवबापापासून. हा ते जोक नाही तर व्हायचं. शाळेत लेकराला शिकवलं माकडापासून निर्मिती झाली, पण आईनं लेकराला शिकवलं बाबा देवाने आपल्याला बनवलं आहे ना. तर बापामध्ये आणि त्या ठिकाणी लेकरामध्ये थोडासा वाद झाला. पोरग बापाकडे गेलं, पप्पाला विचारलं, पप्पा आम्ही कोणापासून आपली निर्मिती झाली? पप्पा म्हणतो माकडापासून झाली. आईकडे गेली तर आई म्हणते देवापासून. तर आईकडे जाऊन त्या ठिकाणी पोरग म्हणतं पप्पा तर असं म्हणता, पण आई काय म्हणती? आई हुशार होती, बायबल वाचणारी होती. आईने सांगितलं, पप्पाने त्यांचं खानदान सांगितलं, मी माझं खानदान सांगितलं. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल वाचणाऱ्या लोकांना कधी येड्यात काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकत नाही बरं का. येड्यात तेच लोक निघतात जे बायबल नाही वाचत. प्रेज द लॉर्ड. अहो सत्य आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणताना नाही भाई त्यांनी मला असं सांगितलं, मी सांगतो कमजोर मनाचे ते नाही का ते युट्यूबवर फेसबुकवर येतात, कमजोर दिल वाले इसे ना देखे. कमजोर मन कोणाचं असतं? जो सत्य ओळखूनच घेत नाही, जो त्या ठिकाणी त्याचं आचरण करत नाही, जो त्याचा सहनिशय करत नाही. एखाद्या शिकलेल्या माणसाला येड्यात काढून दाखवा बरं. शिकलेल्या माणसाला त्या ठिकाणी येड्यात काढून दाखवू शकता का तुम्ही? ज्याला नियम वगैरे सर्व माहिती आहे, तुम्ही येड्यात काढा का त्याला? चला ठीक आहे, जाऊ दे, तुम्हाला कोणालाच नाही येड्यात काढायचं, मलाच येड्यात काढा. प्रेज द लॉर्ड. शिकलेल्या माणसाला कुणीच येड्यात नाही काढू शकत. जो देवाचं वचन वाचतो त्यानुसार आचरण करतो, त्याला किती भडकवण्याचा प्रयत्न केला, कारण की बायबल सांगतं त्यांच्या फळांवरून तुम्ही त्याची पारख कराल. आज लोक येतात, अरे तुमच्या जीवनात असं आहे बरं का, तसं आहे बरं का, वचनापासून डायव्हर्ट करता, प्रार्थनेपासून लांब करता, साऱ्या गोष्टींपासून दूर करता आणि नको त्या गोष्टी करायला लावता. आणि जेव्हा त्या गोष्टी करता ते आपल्या जीवनामध्ये शाप ओढून घेता. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं, योहान 8:32 मध्ये लिहिलेलं आहे, तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. कशामुळे कळेल? पवित्र शास्त्र वाचल्यामुळे. सत्य आहे, यामध्ये सत्य लिहिलेलं आहे. न वाचल्यामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला ते प्रगट होत नाही. मी तुम्हाला सांगतो, थॉमस एडिसन त्याच्या जीवनामध्ये त्याने त्या ठिकाणी बल्ब तयार केला. किती वेळा त्या ठिकाणी तो प्रयोग फसला त्याचा? 999 वेळा तो त्या ठिकाणी अपयश आलं. पण 1000व्या वेळी त्याला त्या ठिकाणी काय केलं? त्याचा बल्ब पेटला. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्या बी ट्यूबलाईटा पेटतील जेव्हा तुम्ही निरंतर प्रार्थना कराल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही निरंतर प्रयत्न कराल तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा काहीतरी होईल. प्रेज द लॉर्ड. नुसतं तिकडे त्या ठिकाणी बघून, बाई ती असं म्हटली मला, तिनं असं म्हटली, ती मला नावच ठेवती, तिने हेच केलं आणि तो असं म्हटला, तो म्हणतो तू कधीच यशस्वी होणार नाही आणि तुझं कामच होणार नाही, तुला कोणी स्थळ देणार नाही, तुझं असं होणार नाही, तुझं घर होणार नाही, परिस्थिती. अरे जाऊ द्या ना, बोलू द्यायचं बोलू द्या ना, पण तुम्ही प्रार्थना करत राहा, कारण की परमेश्वर उत्तमातलं उत्तम तुम्हाला देणार आहे. पाळक साहेब माझे लेकरं ऐकत नाही, प्रार्थना करा ना त्यांच्यासाठी. तुमच्या समोर हे उत्तर, हे जे मी तुमच्या समोर आज उभा आहे, तुम्हाला काय माहिती, मी जेव्हा त्या ठिकाणी झोपलेलो, मी झोपेचं सोंग घ्यायचो. मी स्वतः सांगतो, रात्री मोबाईल राहायचा माझ्याजवळ, झोपेचं सोंग घ्यायचो, कारण की पप्पा जवळ यायचे ना, भीती वाटायची. बाप जर जवळ आला, पाहिलं मोबाईल तर फटके बसतील, कारण की आम्ही फटके खाणाऱ्यातले होतो. आजकालचे लेकरं त्या ठिकाणी त्याला कधी फटक्याचा तर स्वभावच माहित नाही, गालगुच्चे घेऊ, मुके घेऊ ते येडे झाले. सत्य आहे ते, काय खरं आहे त्यात काही लाजायचं नाही. परंतु त्या ठिकाणी आम्हाला भीती, परंतु तो मोबाईल लपवण्याचा प्रयत्न करायचो आणि स्वतःला त्या ठिकाणी कूस बदलून जेव्हा पाहायचो तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. छोट्याशा ते ब्लँकेटचं थोडंसं वरती करून बाप त्या ठिकाणी
आणि रडून त्या ठिकाणी प्रार्थना करताय, प्रभू लेकरावर तू कृपा कर. त्यांच्या प्रार्थना होत्या म्हणून आज आम्ही इथे आहोत. परंतु आजकालचे नाही ना पाडक साहेब, तो ऐकतच नाही, काय करावं, येऊन येऊन हातो मुस्कळीत आणले पाडक साहेब, त्यांनी हानीनच ना. त्यांच्या चुका झाकू झाकू ठेवल्यात तेवढ्या. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करा. पती पत्नींमधलं नातं ठीक नाही, प्रार्थना करा. विवाहामध्ये त्या ठिकाणी मतभेद पाडण्याचा प्रयत्न करताय, प्रार्थना करा. आमच्या जीवनामध्ये आम्हाला ही निरंतरता ठेवायची आहे, सातत्य ठेवायचं आहे, प्रार्थना करत राहायचं आहे, टिकून राहायचं आहे, आपला वेळ देवाला द्यायचा आहे. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये हे सिद्धांत आम्हाला आमच्या जीवनामध्ये लागू करणं गरजेचं आहे. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये निरंतरचा सिद्धांत लागू करण्याचं गरज आहे. परंतु समस्या हीच आहे की तुम्हा आणि माझ्यापैकी आज पुष्कळांनी हा नियम आपल्या जीवनामध्ये लागू केल्यामुळं ते आपल्या जीवनामध्ये अपयशी आहेत. प्रेज द लॉर्ड. पण आज मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो. खूप लोक आज इथे हिंमत हारलेले असतील, परंतु मी आज तुम्हाला सांगतो, इथून जाताना हे वचन सोबत घेऊन जा, निरंतरचा सिद्धांत. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य केल्याशिवाय राहणार नाही. एक सोपा प्रश्न विचारतो, विचारू का? एक सोपा प्रश्न विचारू का? अतिशय सोपा आहे. छोट्या लेकराला जरी विचारलं तरी ते उत्तर देईल. विचारू का आता सगळ्यांना? उत्तर द्याल का सगळेजण? विचारू का? अरे कोणीच म्हणणार नाही. आज छोट्या लेकराला विचारेन म्हटलं एवढंच, ते म्हणतात ते बी लय हुशार आहे. प्रेज द लॉर्ड. समजा मी तुम्हाला एकदम धारधार कुऱ्हाड ज्याच्यावर असं बोट जरी ठेवलं ना तर तुमचं बोट त्या ठिकाणी चिरल. धारधार कुऱ्हाड दिली आणि तुमच्याकडे एक लाकूड दिलं आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणाल का एकाच टोल्यामध्ये याचे 2 तुकडे करायचे. चांगलं जाड लाकूड आहे बरं का, चांगलं एवढं जाड. तर तुमच्यापैकी कोणी असं म्हणू नका आम्ही बाहुबली आहे म्हणून. ते पिक्चर मध्ये ते लोकांनी पाहून तसंच करण्याचा प्रयत्न करते ना ते. ते असतात, ते येतात याच्यावर. पाळक पिक्चर पाहतो का? नाही हो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला ती कुऱ्हाड दिली आणि मी तुम्हाला सांगतो एक मोठा लाकडाचा उंडका आहे तुमच्या समोर ठेवला आणि मी तुम्हाला सांगितलं याला एकाच टोल्यात तोडा. तुटल का तो? तुटल का? पण मी तुम्हाला म्हटलो रोज एकाच ठिकाणी एकच वार करायचा आहे. तुम्ही आज वार कराल, उद्या वार कराल, 30 दिवस, 10 दिवस कराल, 15 दिवस कराल, 20 दिवस कराल, 30 दिवस कराल, 2 महिने कराल, पण दुसऱ्या महिन्यामध्ये तुकडा पडल का? कारण की सातत्य आहे ना. सातत्य आहे का नाही? तुटल का नाही? मग मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रार्थना पण अशीच आहे. प्रार्थना पण, वचन पण, घोषणा पण करत राहा. एक दिवस परिस्थिती बदलेल, लेकरही बदलतील, आजारही जातील, सर्व गोष्टी होतील, सर्व चांगलंच होईल. यालाच म्हणतात निरंतरचा नियम. प्रेज द लॉर्ड. म्हणून ते गाणं गातो ना आम्ही, मुश्किलें कितनी भी हो असंभव कुछ भी नहीं. बरोबर आहे ना? काही आहे का अशक्य तुम्हाला? आपल्या शेजाऱ्याला सांगा, आपण विश्वासणाऱ्यांसाठी काही अशक्य नाहीये. विश्वासाने म्हणताना आपण विश्वासणाऱ्यांसाठी अशक्य काहीच नाहीये. आता जे शेजाऱ्यांना नाही म्हटले ते स्वतःलाच म्हणा, मी विश्वासणाऱ्यासाठी अशक्य काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. अरे बायबलचा परमेश्वर आपल्या सोबत आहे, आमच्यासाठी काय अशक्य होणार आहे बरं? एक शेवटचं उदाहरण देतो आणि त्या ठिकाणी संपवतो बरं का. जास्त नाही घेत आहे बा, आपला वेळ झालाय. किती वेळ झाला? 10 मिनिटं जिकडं तिकडं, कारण की मॅच पण आहे ना. एक बहीण देवाच्या दासांकडे आली, चर्चमध्ये आली. तिने सांगितलं, पाळक साहेब मी लय दुःखी, विधवा आहे, मी लय दुःखी. काय झालं? म्हणे माझी मुलगी 17 वर्षाची आहे, पण ती बिलकुल माझं ऐकत नाही.
बाळासाहेब म्हणाले काय झालं तिला? अहो म्हणे ती ड्रग्स घेते म्हणे. ड्रग्स माहिती आहे ना तुम्हाला? अंमली पदार्थ माहिती आहे ना? त्याने त्या ठिकाणी नशा होते, नशिले पदार्थ. आणि ती त्या ठिकाणी कधी ती बिलकुल माझं ऐकत नाही. मी तिला जर समजून सांगायला गेले तर ती मला मारहाण करते. विधवा आहे, एकुलती एक. आणि मी तिची तक्रार पोलिसांमध्ये त्या ठिकाणी करूही शकत नाही, कारण की ती माझी मुलगी आहे ना, आणि तिच्याशिवाय माझं या जगामध्ये कोणी नाही, आणि माझं तिच्यावर फार प्रेम आहे. मी काय करू? तिचा त्या ठिकाणी एवढं तिच्या डोक्यावर त्या ठिकाणी त्याचा परिणाम झाला का त्या ठिकाणी त्या छोट्याशा वयामध्ये त्या ठिकाणी ती एवढी ऍडिक्ट झाली. कधी त्या ठिकाणी तिला म्हटलं बाहेर जाऊ नको तर ती बाहेर जाती. तिला त्या ठिकाणी सांगितलं लवकर घरी येत होती ती कधी रात्री कधी येते. आणि त्या ड्रग्सच्या त्या अंमली पदार्थांच्या एवढ्या अधीन झाली का त्या ठिकाणी जेव्हा तिच्याकडे पैसे नसतात ते पैसे मिळवून त्या ठिकाणी ते ड्रग्स घेण्याकरता ती स्वतःच्या देहाला विक्री करते, देह विक्रीचा व्यवसाय करते. देवाच्या दासाचं मन लय तुटलं. विदेशातली घटना आहे. आणि ती म्हणाली मी माझ्या लेकराविषयी मी फार दुःखी आहे. आता आईचं मन आहे ना, ऍडिक्शन मध्ये ते लेकरू आहे अशा एका स्थितीमध्ये त्या ठिकाणी कधी येते आणि सर्व गोष्टींमध्ये त्या ठिकाणी सर्व ज्या गोष्टी आहे. मी तुम्हाला सांगतो, मी पंजाबला गेलो होतो मागच्या एक दीड वर्षांपूर्वी. पंजाबमध्ये होतो मी, आणि पंजाबमध्ये त्या ठिकाणी त्या लोकांनी मला सांगितलं बहीण भाऊ जे आहे ना, बहीण भाऊ, सख्खे बहीण भाऊ एकमेकाला इंजेक्शन देतात, ड्रग्स देतात, इंजेक्शन. इतकं भयानक गुन्हेगारी तिथं. जर तुम्ही त्या ठिकाणी असं एकांतामध्ये जर गेले आणि एकांतामध्ये तुम्हाला एखादा अडवून लावतो, चाकू लावतो किंवा बंदूक लावतो, बंदूक लावल्यानंतर पैसे घेतो आणि तुमच्याकडून त्या ठिकाणी तो पैशाचा ड्रग्स घेतो. मी म्हटलं भयानक आहे. पण देवाच्या दासाने तिला सांगितलं ताई तू काळजी करू नको. नीतिसूत्र 31 मधलं एक वचन मी तुला देतो. आणि ते वचन या प्रकारे आहे की जी स्त्री परमेश्वराचं भय धरती तिची मुले सकाळी उठून तिला धन्य मानतात. नीतिसूत्र 31 मध्ये वचन आहे जी स्त्री परमेश्वराचं भय धरते तिची मुले तिला सकाळी उठून धन्य मानतात. हे वचन घे आणि रोज आपल्या सकाळी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये आपल्या प्रार्थनेमध्ये याची घोषणा करायला सुरुवात कर. ती बहीण रोज सकाळ संध्याकाळ त्याची घोषणा करायला लागली. 1 महिना झाला, 6 महिने झाले, परिवर्तन नाही. पोरगी अजून बिघडत चालली. 1 वर्ष झाला, पोरगी अजून बिघडत चालली. 1.5 वर्ष झाले, बदल नाहीये, पोरगी बिघडत चालली. 2 वर्ष झाले, बिघडत आहे, सर्व बिघडत आहे. एवढं सगळं होत असताना 3 वर्ष झाले, पण तिने घोषणा करणं बंद केलं नाही. आणि त्या ठिकाणी एक दिवस चर्च मध्ये गेली होती आणि चर्च मध्ये त्या ठिकाणी बाळासाहेबांनी त्या ठिकाणी निवेदन केलं का आज जर कोणाला त्या ठिकाणी आपलं जीवन प्रभूला द्यायचं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी आपल्या गुडघ्यावर या आणि त्या ठिकाणी देवाला आरोळी मारा. आणि आराधना त्या ठिकाणी गीत चालू झालं. आणि त्या ठिकाणी एक बहीण जी आहे त्या बाई ती स्त्री बसलेली आहे, तिच्या पाठीमागून कोणीतरी मोठमोठ्याने रडत आहे. आणि तिला वाटलं की कोणीतरी त्या ठिकाणी तिला पश्चाताप झाला असेल, आपलं जीवन प्रभूला देत असेल. रडत आहे. आराधनेमध्ये सर्व लोक त्या ठिकाणी आपलं जीवन प्रभूला देत आहे, आराधना करत आहे. आणि प्रार्थना झाल्यानंतर तिने पाहिलं एवढा जोरात कोण रडत आहे. म्हणून जेव्हा तिने मागं वळून त्या ठिकाणी पाहिलं तर ती दुसरी तिसरी कोण ना कोण तिची स्वतःची मुलगी त्या ठिकाणी होती जी पश्चाताप करत होती. आणि ती त्या ठिकाणी उभी राहिली आणि तिने आपल्या आईजवळ त्या ठिकाणी क्षमा मागितली. आई मला त्या ठिकाणी क्षमा कर, मी फार मोठी चूक केलेली आहे, मला माफ कर. आणि आजपासून मी माझं जीवन जे आहे ते प्रभूला देऊन टाकलेलं आहे. आणि तिच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आलं. आमेन, हालेलुया. परमेश्वर सातत्य आहे, निरंतरचा नियम आहे. परिस्थिती बदलताना दिसो अथवा न दिसो, लेकरं आज्ञा पालन करताना दिसो अथवा न दिसो, आजारचे रिपोर्ट बदलताना दिसो अथवा न दिसो, प्रार्थना करत रहा, वचन वाचत रहा, चर्चला येत रहा. प्रेज द लॉर्ड. निरंतरचा नियम या ठिकाणी कार्य करतो. किती लोकांना समजतंय? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू इच्छितो, डेव्हिड योंगीचो 10 दिवस प्रार्थना केली, परिवर्तन नाही. 20 दिवस प्रार्थना केली, परिवर्तन नाही. 30 दिवस प्रार्थना केली, परिवर्तन नाहीये. पण त्या बहिणीसाठी त्या रात्री सुद्धा त्यांनी रडून प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या ठिकाणी कार्य केलं. जर त्यांनी असं म्हटलं असतं अरे चला एवढे दिवस प्रार्थना केली, काही बदल नाहीये, सोडून द्या तिचा विषय, नाही, त्यांनी शेवटपर्यंत हार नाही मानली. प्रेज द लॉर्ड. धनवान हरू शकतो, ज्ञानी हरू शकतो, बुद्धिमान हरू शकतो, पण एक गुडघ्यावर येऊन प्रार्थना, निरंतर प्रार्थना करणारा व्यक्ती कधी हरू शकत नाही.
हालेलुया, हालेलुया. जॉन नॉक्स स्कॉटिश मिशनरी होता, परंतु स्कॉटलंडची राणी काय म्हणती, मला लाखो लोकांच्या सैन्यांपेक्षा जॉन नॉक्सच्या प्रार्थनेची भीती वाटते. हालेलुया. एक साधारण मनुष्य देशाची राणी आहे, पण ती म्हणते की लाखो लोकांच्या सैन्यापेक्षा मला जॉन नॉक्सच्या प्रार्थनेची जास्त भीती वाटते. निरंतर प्रार्थना करणारा व्यक्ती कधी हरत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये निराशा अपयश बघून आम्हाला हिम्मत हारायची नाहीये. मी नम्रपणे बनेल, काही बहीण भाऊ त्या ठिकाणी निरंतर प्रार्थना करत आहे, रडत आहे, देवासमोर धीर धरून त्या ठिकाणी वाट पाहत आहे, आपल्या लेकरांसाठी प्रार्थना करत आहे, आपल्या परिवारामध्ये ऐक्य व्हावं म्हणून प्रार्थना करत आहे, आपल्या परिवारातले व्यसन तुटावे म्हणून प्रार्थना करत आहे, आपले रिपोर्ट बदलावे सर्व म्हणून प्रार्थना करत आहे, आपल्या जीवनामध्ये त्यांना नोकरी लागावी म्हणून प्रार्थना करत आहे. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये होत असणाऱ्या संपूर्ण परिस्थिती स्थितींना बदलण्याकरता तुम्ही प्रार्थना करत आहे. मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका, ती रात्र येत आहे, जी रात्र तुमच्या प्रार्थनांनी भरलेली आहे, ज्या रात्री तुम्ही आपल्या अंथरुणावर आपली आसवं त्या ठिकाणी गाळलेली आहे, आपले अश्रू तुम्ही गाळलेले आहे. मी तुम्हाला सांगतो, ते अश्रू सकाळी एका आनंदमय पहाटेमध्ये रूपांतरित झाल्याशिवाय राहणार नाही. आमेन, हालेलुया. प्रभू काहीतरी चमत्कार करेल. जगाच्या लोकांसाठी रात्र झोपण्यासाठी असते. जगाचे लोक रात्री झोपतात, आराम करतात, परंतु आम्ही विश्वासणारे रात्री दर्शन, आम्ही दृष्टांत, आम्ही त्या ठिकाणी एक विजन त्या ठिकाणी पाहतो. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, विश्वासणाऱ्यांसाठी एक रात्र येते, ती रात्र परिवर्तन घेऊन येते, बदल घेऊन येते. आमेन. म्हणून आम्ही बायबल मध्ये स्तोत्रामध्ये वाचतो ना, रात्री शोकाने बिराड केलं, परंतु प्रातःकाळी हर्षध्वनी उमटतो. प्रेज द लॉर्ड. परिवर्तन आहे. जगाच्या लोकांसाठी रात्र झोपण्यासाठी आहे, परंतु आमच्यासाठी ती परिवर्तनाची आहे. प्रेज द लॉर्ड. रात्रीतून एक बदल झाला, ती बहीण आपल्या पायावर उभी राहिली. प्रेज द लॉर्ड. जगातली अशी कोणतीच काळ रात्र नाही बरं का, जिची सकाळ झाली नाही. प्रत्येक रात्रीची सकाळ झालेली आहे. काल रात्री तुमच्या झोपेमध्ये त्या ठिकाणी रात्री झोपले ना, रात्र होती ना, ती का ती रात्र अशीच राहिली? नाही ना. सकाळ झाली का नाही? अहो झाली का नाही? बदल झाला का नाही? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला सांगेन, जे निरंतर टिकून आहेत त्यांची सकाळ येत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही तुमच्या प्रार्थनांच्या उत्तराजवळ आहात, म्हणून टिकून राहायचं आहे. मना शेजाऱ्याला टिकून राहायचं आहे. सुरुवात महत्वाची नाहीये. मला विश्वासाने म्हणा, त्यांना सुरुवात महत्वाची नाहीये, शेवट कसा करता ते महत्वाचं आहे. आणि तो शेवट केवळ निरंतर चा नियम फॉलो म्हणजे आचरण केल्याने होतं. आचरण केल्याने होतं, पालन केल्याने होतं. आमेन. त्या प्रभूच्या नावासाठी जोरदार टाळ्या वाजवा. चला देवबाप करूया वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. चला यावेळेस आपण आपले नेत्र बंद करूया.